बघूया कसा बनतोय. म्हणजे याच्या अगोदर पण मी बनवला होता, की मला कुकिंगची सवय आहे आणि मला कुकिंग करायला खूप आवडतं. त्यानिमित्ताने म्हणून मी तिथं जेवण बनवतो आणि स्वतःच्या हातचं जेवण बनवण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. तर चला मग आता गाजराचा हलवा मी आता तयार करतो आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मी तो तयार करणार आहे. हं, चला तर. तर बघू शकता हे 4 ते 5 गाजर आहेत माझ्याकडे. एक्स्ट्रा साखर आहे आणि गूळ आहे आणि ऑइल. तर याच्यामध्ये मी गाजराचा हलवा तयार करणार आहे. तर सुरुवातीला गाजर पहिले धुवून घेतो व्यवस्थित आणि ते किसावे लागतात. तर ते किसून घेतो मी. बघू शकता मी आता गाजराचा किस करून घेतलेला आहे. एकटा असल्यामुळे मला एवढं खूप इनफ आहे, ते बस आहे. तर हा जास्त गोड केला जातो त्यामुळे जास्त खात नाही. पण मी ट्राय करतोय बनवण्याचा. चला तर मी पहिले थोडं शिजवून घेऊ. हा आपला गाजराचा हलवा तयार आहे बघू शकता तुम्ही. तर नॉर्मल इन्ग्रेडियंट वापरून मी हा तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही. लालसर झालेला आहे व्यवस्थित एकदम. इकडे आपला चहा तयार होते बघू शकता तुम्ही. चहाला उकळी आलेली आहे. चहा आणि गाजराचा हलवा ब्रेकफास्टला आहे बघू शकता तुम्ही. चहा अद्रक की चाय. तुम्ही बघू शकता आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. त्याचबरोबर आपली चहा सुद्धा तयार आहे गरम गरम बघू शकता. आणि हा आता आपला ब्रेकफास्ट आहे संडेचा. संडे स्पेशल ब्रेकफास्ट आणि टी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. आणि ब्लॅक टी म्हणजे कोरी चहा गावच्या भाषेमध्ये. आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आय होप की तुम्हाला गाजराचा हलवा सिंपल पद्धतीने कसा बनवायचा समजला असेल. ऍक्च्युली मी असं छोटं छोटं काही काही करत असतो त्यामुळे मला ते आवडतं करायला. त्यामुळे मी असं काही नाही. कारण गाजराचा हलवा जास्तीत जास्त गोड. त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट एवढे टाकले जातात म्हणजे दूध 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 वेलची वगैरे बाकीच्या गोष्टी टाकल्या जातात. तर काही काही जणांना तेवढं पॉसिबल नसतंय कामाच्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे या शॉर्टकटमध्ये असं बनवतो. कधीतरी झटपट आपल्याला करावंसं वाटलं तर आपण अशा पद्धतीने केलं जातं. तर आजचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता दुपारचं लंच तयार करायचा आहे. तर तो मी तुम्हाला दाखवतो नंतर. तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून सांगा आवडला तर. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला कळेल काय आहे याच्यामध्ये. चला तर गुड आफ्टरनून. मी सूरज तुमचं आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता वाजलेत 11:15. तर मी आता जेवायला सुरुवात करेन बनवण्यासाठी. तर आता मी कोळदाचं पीठ आणि राईस बनवणार आहे. कोळदाचं पीठ मला घरून आईने दिलेलं आहे. मी ज्यावेळी पालखीला गेलो होतो त्यावेळी मी ते घेऊन आलो होतो आणि राईस पण घरून घेऊन आलो होतो. तर मी आज ते बनवतोय. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करतोय. नॉर्मली कसं बनवतात ते मी आता बनवणार आहे. तर चला आता मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो बनवायच्या ह्याच्यामध्ये. मी स्टेप बाय स्टेप थोडं सांगतो मी तुम्हाला कसं बनवतात ते. ऍक्च्युली तुम्हाला बनवता येतच असेल पण मी माझ्या स्टाईलमध्ये आणि माझ्या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न करतो. चला मग तिकडे जाऊ. आता आपण पहिल्यांदा राईस ठेवलेला आहे थोडा. कारण एकटा आहे तर एकट्यापुरतं एवढा राईस खूप झाला मग तर. पहिला राईस होऊ दे त्याच्यानंतर मी थोडा आता इकडे कांदा टोमॅटो आणि उडीद पीठ घेतो मिक्स करायला. तोपर्यंत राईस शिजून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपला राईस तयार झालेला आहे बघू शकता. थोडं याच्यामध्ये ऑइल टाकून होतं जेणेकरून राईस सुट्टा होईल. हम्म. तर राईस आपला झालेला आहे. आता राईस काढून घेतो. त्याच्यानंतर
सामग्रीमध्ये आपण बघू शकता, जिरं मोहरी घेतले, गरम मसाला, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, तिखट, हळद आणि जिरं मोहरी आणि कुळथाचं पीठ, जे मला माझ्या आईने करून दिलं होतं, बघू शकता तुम्ही. तर हे इन्ग्रेडियंट आहेत, याचा वापर करून, आणि ऑइल आहे, याचा वापर करून मी आता कुळथाची पिठी बनवत आहे. चला, तर याच्यामध्ये मी कांदा, जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतले, थोडं जरा गरम होऊ दे. त्याच्यानंतर तर तुम्ही बघू शकता, ही कुळथाची पिठी म्हणतात त्याला. तर आता ही थोडी उकळी येऊ दे, म्हणजे शिजू दे जरा, मग नंतर आपण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे झालं काय. अशा प्रकारे बनवली जाते कुळथाची पिठी. तर ती आज बनवलेली आहे. कुळथाची पिठी मला खूप आवडते, त्यामुळे मी सारखं बनवत असतो. शिजू दे तोपर्यंत, मग मी दाखवतो. तर अशा प्रकारे कुळथाची पिठी बनवली जाते, बघू शकता तुम्ही. तर याला पाणी सारखं सारखं ओतत राहावं लागतं, जेणेकरून ते घट्ट होऊ नये. घट्ट जरी झालं तरी तुम्ही त्याला कुळथाचा झुणका किंवा असं म्हटलं तरी पण चालू शकेल. पण आपल्याला कुळथाची पिठी बनवायची तर थोडं पातळ ठेवावं लागेल. मग बघू शकता. तर रेडी झालेलं आहे कुळथाची पिठी. आता घेऊया खायला. हं. तर आजचा हा मेनू आहे कुळथाची पिठी, राईस आणि पापड. लंच आहे, बघू शकता तुम्ही. तर मी लंच करून घेतो. तुमच्याकडे कुळथाच्या पिठीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कुळथाची पिठी एकदम चांगली झाली होती, म्हणजे त्याला टेस्ट तुम्ही कशी पण बनवली तरी टेस्ट चांगलीच येते. थोडं मीठ कमी जास्त होत राहतं, पण इट्स ओके, व्यवस्थित होती. पण तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे कुळथाच्या पिठीला काय म्हटलं जातं. आणि आता आपला लंच झालेला आहे. आता येऊन रात्री डिनर काय बनवायचा तर तो विचार करतो मी. त्यात मग बघू, ते पण मी तुम्हाला दाखवतो काय बनवणार आहे ते. चला.